आजी आंबा हवाय. आजी हां आई आणणार ना आज नक्की. आणणार आणणार. तू अभ्यास कर. आई कधी येणार. अरे येईल रे आता. हां कर अभ्यास कर. आई आई आंबा कुठे आहे. इकडे तू हे ठेव तिथे. आई आई आंबा कुठे आहे. अरे नाही आणला. का तू म्हणालीस ना आज आणणार म्हणून. आता बाजारात आंबाच नाही आलाय. मला माहिती आलेत बाजारात आंबे. तो शेजारचा राकेश खात होता मगाशी. मला आत्ताच पाहिजे. भाजी आणायची का आंबा आणायचा. 50 रुपयाला एक आंबा झाला. शहाणपणा नकोय मला. झाले स्वस्त तर मग बघू आपण. तू रोजच असं म्हणतेस. मला आत्ताच पाहिजे. आत्ता 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 आत्ता. गप बस. जा बाहेर जाऊन अभ्यास कर. सारखं बघते आंबा आंबा आंबा. हात लाडवलायस. जा बरं बाहेर. आजी आजपासून मी कधीच ऐकणार नाही यायचं. कधीच ऐकवत नाही ती माझं. मी पण नाही ऐकणार तिचं. असं बोलू नाही रे बाळा. अरे तुझा मामा येणार आहे ना पुढल्या आठवड्यामध्ये. तेव्हा तू गावावरून येताना हे एवढी टोपलीवर आंबे आणणार आहे. आणि मला सांग पुण्याच्या आंब्याला काही चव असते वय रे. हां घे शेवटचा घास घे. अरे घे रे राजा. तुला गोष्ट सांगू आंब्याची. तू माझा राजा गं बाई. फार वर्षापूर्वी एका गावामध्ये शंकर नावाचा एक असा चांगला जाडा माणूस राहत होता. पण तो फार दुःखी होता. पण त्याला काही कामच नव्हतं ना. त्याच्या घराच्या मागे एक आंब्याचं झाड होतं. ते झाड त्याच्या आजोबांनीच लावलेलं होतं. पण जसे ते आजोबा गेले ना तसे त्या झाडाला आंबेच येईनात. त्या झाडानं त्या शंकरची तशी दुःखी अवस्था पाहून ठरवलं. आणि एक दिवशी शंकरला आश्चर्यच वाटलं. आणि तो विचारात पडला, आता काय करायचं या आंब्यांचं. ते सगळे सोन्याचे आंबे विकायला तो तालुक्याच्या गावी आला. आणि त्या मिळणाऱ्या पैशामधून त्याला खूप सारी आंब्याची झाडं लावायची होती. नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा. बोला. हा आंबा बघा ना, म्हणजे याचे किती मिळतील. हे इकडे ये रे. हे याचा जरा कस बघ. सेठजी
कामाची वस्तू आहे. अस्सल सोनं आहे, अस्सल सोनं. इतकं शुद्ध सोनं आहे, आपल्या दुकानातलं सगळं सोनं याच्या समोर कमी आहे. सोनाराच्या दुकानातले सगळे लोक विचार करायला लागले की त्याचे सगळे अरे झोपला. मामा 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 काय रे? मामा मला आंबा द्या ना. अरे कुठला आंबा? तो आंबा. अरे खायचा आंबा नाही येतो. मला माहितीये त्याच्यात आहे आंबा. द्या ना मला. मला खायचा आहे. अरे हा काय खायचा आंबा वगैरे काय नाही, तू जा घरी जा. मामा 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 हे किट्टू, चल 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 चल, शाळेला जायचं आपल्याला. अरे त्यांच्याकडे आंबा आहे. अरे ते आंबे आपल्यासाठी नाहीयेत. चल तुम्ही तुला दुसरा आंबा देते. चल चल. मला आंबा अरे अजून शाळेचे कपडे नाही घातले, तू शाळेला तिकडे उशीर होतोय ना. चल लवकर लवकर. आंबा आंबा काय लावले, चल लवकर. पाहिजे. मी नंतर देते, चल. अरे कुठे मिळाले असतील याला हे सोन्याचे आंबे? तू परत आला का? मामा तुला सांगितलं ना तो खायचा आंबा नाही येते. घरी जा बरं. मामा मला खायचा आंबा दे ना रे. काही करून हे सोन्याचे आंबे आपल्याला मिळवायलाच हवेत. मामा अरे तुला एवढं सांगून कसं कळत नाही तो खायचा आंबा नाही येते? थांब. हे बघ, हा खायचा आंबा दिसतोय तुला?